मावशी. आज आपण सर्वतळी येथे आपले दीपक बाळासाहेब आव्हाड यांच्या परसबागेचा प्लॉट आलेलो आहे आणि आपण कंटिन्यू त्यांची जीवामृतची प्रतीक्षा घेत आहोत. त्यांना आपण जीवामृतचा कसा रिझल्ट आला हे विचारतो. जीवामृतचा चांगला रिझल्ट आला. फळाची ग्रोथ, शेंडा, फुगवण चांगल्या प्रकारे मिळते. त्यांच्याकडे आपण जीवामृतचे प्रात्यक्षिक घेतच होतो. आता आपण परसबागेसाठी आपण करतोय. तर त्यासाठी आपण साहित्य आणलंय. गूळ, शेण, दही, डाळीचं पीठ, गोमूत्र आणि गारुळाची माती. आपण सर्वप्रथम गोमूत्र पिठामध्ये टाकतो. डाळीचं पीठ टाकलं. दही, गावठी गाईचं दही. गूळ टाकतो. जीवामृत ड्रिपने सोडायचे असल्यामुळे आता आपण शेण व माती फडक्यामध्ये बांधून देऊ आणि त्यानंतर 7 दिवसात एकदम व्यवस्थित प्रकारे जीवामृत तयार होईल. धन्यवाद. गारुळाची माती, शेण किती घेतलेलं आहे शेण दीपक बाबा? 5 किलो. 100 लिटर साठी आपण जीवामृत बनवलेलं आहे.